धन्यवाद सर. आज या ठिकाणी माईंचं आणि सरांचं चांगलं मार्गदर्शन आपल्याला या ठिकाणी मिळालं. मी सर्व मान्यवरांना विनंती करतो दिनेश सोनवणे सोडून की आपण या ठिकाणून समोर स्थानापन्न व्हावं. सर्व मान्यवरांना विनंती आपण समोर येऊन स्थानापन्न व्हावं. पुढचा कार्यक्रम आपला या ठिकाणी सुरू होणार आहे. ज्येष्ठांनी आपल्याला मार्गदर्शन केलं आणि पुढची पिढी आपल्याला भविष्याचा वेध घेण्याची एक नवीन ऊर्जा देणार आहे. जेव्हा आपले सहकारी आपल्याबरोबर येऊन आपल्या कौतुकाची थाप आपल्या पाठीवर देतात तेव्हा त्याचा आनंद काहीतरी वेगळा असतो. म्हणून तो आनंद देण्यासाठी काही मराठी सेलिब्रिटीज आपल्याबरोबर आहेत. मी या ठिकाणी त्यांना विनंती करतो त्यांनी व्यासपीठावर यावं. प्रकाश बाबा आमटे या चित्रपटाच्या माध्यमातून ज्यांनी मराठी जगतामध्ये एक वेगळं पाऊल टाकलं त्या समृद्धीची पोरे यांना विनंती त्यांनी व्यासपीठावर यावं. आमचा आघाडीचा गायक ज्येष्ठ मित्र नंदेश उमप यालाही विनंती त्यांनी व्यासपीठावर यावं. आणि आपला आघाडीचा कलावंत अनेक चित्रपटातून आपली वेगळी छाप देणारे सुनील बर्वे यांनाही विनंती त्यांनी व्यासपीठावर यावं. समृद्धीची पोरे प्रकाश बाबा आमटे याच्या निर्मात्या, त्याच्या जोडीला दिग्दर्शिका, त्याच्या जोडीला पटकथा लेखक आणि सर्व काही ज्यांनी सर्वगठण मदरवर एक चांगला चित्रपट आई नावाचा केला होता ज्याच्यामध्ये पहिला चित्रपट तो होता आणि त्यानंतरचा चित्रपट. सुनील बर्वे आपल्याबरोबर आहेत त्यांचंही मनापासून स्वागत. नंदेश उमप आहेत संस्थेच्या वतीने. तिन्ही या कलावंतांचं मी दिनेश सोनवणेला विनंती करतो या ठिकाणी त्यांनी स्वागत करावं. प्रथमतः समृद्धीताई पोरे, दिनेश सोनवणे या ठिकाणी संस्थेच्या वतीनं मनापासून स्वागत करतात. यानंतर सुनील बर्वे आणि सुनील बर्वे मराठीतील एक आघाडीचा अभिनेता ज्याचे आपण अनेक चित्रपट आणि नाटकं त्या ठिकाणी पाहतोय. ही पुढची पिढी मुद्दामून आपण या ठिकाणी बोलवली की आपण वेगळं काम करतोय आणि त्याकरता तुमचं सहकार्य अपेक्षित आहे. आणि मराठीतील आघाडीचा गायक आणि पुढचा आघाडीचा अभिनेता ठरेल असा आमचा मित्र नंदेश उमप त्याचंही या ठिकाणी मनापासून स्वागत करावं अशी मी दिनेशला विनंती करतो. यानंतर समृद्धीची मी तुम्हाला एक एक प्रश्न फक्त प्रत्येकाला विचारणार आहे. समृद्धीची तुम्ही प्रकाश बाबा आमटे आणि आई या चित्रपटाच्या माध्यमातून एक वेगळा दृष्टिकोन समाजाला दिलात. असं होतं की मराठी जगतामध्ये की खरंच मराठी चित्रपट जे चालतात ते वेगळ्या अर्थाने चालतात, चांगला उत्तम चित्रपट निघत नाही अशी ओरड होती. प्रकाश बाबा आमटेने एक वेगळं परिमाण या समाजाला दिलं, आईने वेगळं परिमाण दिलं. या समृद्धीताई पोरे ज्या आहेत ना या भांडखोर वकील आहेत हायकोर्टामध्ये. त्यांचा खरा व्यवसाय नाही हा, पण त्यांनी एक मनामध्ये घेतलं की आपल्याला वेगळं काहीतरी आयुष्यामध्ये करायला पाहिजे जे समाजासाठी आपण काहीतरी देतो. अशी एक वेगळी असणारी ही गृहिणी जिने हा ध्यास घेतला आणि हा चित्रपट आणला. ज्येष्ठांचे असणारे सगळे प्रश्न आहेत याकडे पाहिल्यानंतर तुम्हाला काय वाटतं की आज काय सांगणं आवश्यक आहे समाजाला? सगळ्यांना नमस्कार. जे व्यासपीठावर बसलेले सगळे मान्यवर त्यांना नमस्कार. माझी ओळख त्यांनी भांडखोर वकील अशी करून दिली त्याच्यामुळे त्याच्यावर थोडंसं बोलेन की खरोखर न्यायासाठी एक 15-16 वर्ष हायकोर्टाला मी खरोखर भांडले. त्याच्यानंतर मॅट्रिमोनल म्हणजे आपला जो फॅमिली कोर्ट आहे त्याच्यामध्ये मला बरेचदा इतक्या अशा केसेस आल्या की माझ्या प्रत्येक केसवर सिनेमा होऊ शकेल आणि त्याची कुठेही वाच्यता होत नाही असं कुठेतरी जेव्हा माझ्या लक्षात आलं तर ती चित्रभाषेतून आपण खूप प्रखरपणे आणि चांगल्यापणे मांडू शकू अशा ध्येयापोटी म्हणजे त्यावेळेला सुद्धा मी त्या स्त्रियांच्या पाठी राहून बऱ्याचशा संस्थांमधून काम केलं जे सामाजिक काम मला करता आलं. स्वस्त बसता येत नव्हतं तेव्हा. आणि श्वास पिक्चरच्या टीमसोबत जेव्हा लिगल ॲडवायझर म्हणून काम करता करता हा चित्रपटातनं जास्त चांगल्या पद्धतीने आपण व्यक्त होऊ शकतो असं माझ्या जेव्हा लक्षात आलं तेव्हा सरोगेट मदरवर असलेला जो माझा पहिला विषय आहे मला आई व्हायचं आहे हा विषय घेऊन मी त्याच्यामध्ये मला जे काही त्या दोन आयांचा संघर्ष जो मायेचा संघर्ष मला मांडायचा होता
तो इतका प्रामाणिकपणे, कारण चित्रपटाशी माझा खरोखर तसा संबंध नाही, म्हणजे माझ्या कुटुंबात, मित्रमंडळीत किंवा बॅकग्राऊंडला कुठेही चित्रपट हा कधीही नव्हता. पण तरीसुद्धा कलिना युनिव्हर्सिटीला परत एकदा ॲडमिशन घेऊन शिकून घेऊन मला हा जेव्हा त्यांचा प्रॉब्लेम असा वाटला की चित्रभाषेतून मांडावा, तर तो मी प्रयत्न केला, शिकले आणि तो पहिलाच प्रयत्न खरोखर अगदी दृष्ट लागेल असा इतका सक्सेसफुल झाला की पहिल्याच सिनेमाला मला 2 नॅशनल अवॉर्ड, 7 राज्य पुरस्कार आणि 37 इंटरनॅशनल अवॉर्ड मिळाले. आणि तो उत्साह खूप वाढला की आपण बोलतोय ते लोकांना पटतंय, चांगलं काहीतरी होतंय आणि त्याच्यातून खरोखर खूप चांगले अनुभव आले. त्याच्यानंतर डॉक्टर प्रकाश बाबा आमटे हा विषय खरोखर मला असं वाटतं की खरंच मी काही केलेलं नाही आहे. मला फक्त त्या ईश्वराने, परमेश्वराने जी सद्बुद्धी दिली आणि ही गोष्ट सुचली मला मनामधून की ही गोष्ट मी लोकांसमोर आणली पाहिजे. मी फक्त लोकांसमोर आणली. ते काम तर प्रकाश आमटेंनी किंवा अशा सामाजिक लोकांनी करून ठेवलं आहे. ते फक्त चित्ररूपात मी तुमच्या पुढे आणलं आणि ते खरोखर इतकं भावलं, म्हणजे मला एवढा प्रेम मिळालं तुमच्या सगळ्यांकडून की मला असं वाटतं की हा चित्रपट मला रेकॉर्ड तोडले वगैरे असं म्हणण्यापेक्षा नवीन गोष्टी एस्टॅब्लिश केल्या या चित्रपटाने. आणि अशा विषयावर चित्रपट होऊ शकत नाही किंवा करणारी बाई मूर्ख असेल असं खूप लोकांनी म्हणणाऱ्यांना मी दाखवून दिलं की नाही, अशा सब्जेक्टवर सुद्धा तुम्ही चित्ररूपाने बाहेर येऊन त्यांना मदत पण मिळू शकते आणि तेवढ्याच सुंदर तऱ्हेने मी लोकांचं एक मनोरंजन करता करता एक सामाजिक कामसुद्धा करू शकते. हा एक नवा पायंडा जो माझ्या मनात होता आणि तो कुठेतरी सक्सेसफुल झाला, तो फक्त तुमच्यामुळे. मला असं वाटतं की आज एक 60+ वेलफेअर असोसिएशन, तुम्ही सगळेजण एवढे ज्येष्ठ मंडळी आमच्यासमोर बसल्यात, खूप तुमचा खरं तुम्हाला ऐकण्याचा तुमचा आज मनस्थिती नाही, कारण सगळेच खूप बोललेले आहेत. तर मी अगदी शॉर्टमध्ये आठवेन की मी खरंच इथे काही सांगू शकणार नाही, कारण की मी खूप लहान आहे. आत्ता तर कुठे सुरुवात आहे माझी, अजून खूप काम करायचं आहे. तर मी तुमच्याकडनं खरं म्हणजे आशीर्वाद घेऊन जाणार आहे. माझ्या शुभेच्छा देईन या सगळ्या ज्येष्ठ मंडळींना की ही खूप चांगली संकल्पना आहे की कुठेतरी एक वय झालं की आपण समजतो की आत्ता खेळी संपली, पण इथे ह्या कार्यक्रमातनं मला लक्षात आलं की ही खेळी सुरू झाली आणि या अशा नव्या उमेदीने तुम्ही परत एकदा स्टेजवर येताय, जगताय. इतकं सुंदर वाटलं मला तिथे समोर बसून. हे असंच जगत राहा आणि आमच्यासारख्यांना चांगलं काम करण्याचे आशीर्वाद देत राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद समृद्धी. सुनील, तुमच्याकडे येतो मी. सुनील, खरं तर तू सहकारी मोठा अभिनेता या चित्रपट क्षेत्रातला आहे, पण प्रत्येक ठिकाणी जेव्हा भाष्य करायची वेळ येते तेव्हा परखड सुनील बर्वे त्यातला जागृत होतो, ज्याचं कथा, कविता, नाटक, कादंबरी आणि समाज जीवनाशी एक वेगळं नातं आहे. म्हणून या 60+ वेलफेअर असोसिएशनच्या कार्यक्रमात आल्यानंतर जेव्हा 65 वर्षाचा इथे सुनील बर्वे असेल, त्याला आज या तरुण बर्वेला काय वाटतं, तेव्हा तो कसा बोलेल? उभं राहून बोलीन मग मी. ज्येष्ठांमध्ये काय बोलायचं, म्हणजे त्यांच्यासमोर काय बोलायचं, छोटा मुंह बडी बात असं होतं खरं तर. त्यामुळे माझा अनुभव किती छोटा आहे आणि तो मी त्याविषयी काही बोलण्यापेक्षा 65ला मी कसा असेन याची काही स्वप्न अर्थातच मी पाहिलेली आहेत. पण मी जसं एक संकल्पना माझ्या डोक्यात आली होती आणि मी ती राबवण्याचा प्रयत्नही केला आणि त्याला पूर्णत्वाने यश मिळालं. ते जसं समृद्धीताईंनी सांगितलं की प्रेक्षकांमुळे त्याला यश आलं आणि त्यांनीच असं दाखवून दिलं की त्यांना जुनी नाटकं पाहायची आहेत. त्यामुळे ते हर्बेरियम संकल्पना जशी मी राबवली तशा मला अनेक नाट्यसृष्टीसाठी ज्या काही संकल्पना आहेत तशा राबवण्याची मनोमन इच्छा आहे. आजच सकाळी मी 10 किलोमीटर चालून आलो आहे वॉकॅथॉनमध्ये. त्यामुळे 65ला जमलं तर मी मॅरेथॉन धावण्याचा प्रयत्न करेन. क्या बात आहे. आणि फिटनेसच्या दृष्टीने जे काही करता येईल ते करण्याचा प्रयत्न करीन आणि असंच दिसण्याचाही प्रयत्न करीन. खरं तर ज्येष्ठ म्हणण्यापेक्षा मला अनुभव संपन्न तरुण म्हणायला आवडतं. त्यामुळे हे सगळे जे इथे अनुभव संपन्न तरुण बसलेले आहेत त्यांना ह्या म्हाताऱ्या सुनील बर्वेचा सर्वप्रथम नमस्कार. आणि काय बोलणार, आशीर्वाद असू देत असेच आणि प्रेम असू देत. धन्यवाद. बरं, मराठीतले सगळे प्रगल्भ अभिनेते कसे असतात आणि कशी टाळी देतात आणि कोपरखळी मारतात. नंदेश, तुमच्याकडे येणार आहे.
नंदेश, तुला तर अनुभव तुझ्या वडिलांचा वारसा लाभला आणि खूप मोठा वारसा तुझ्याकडे आहे. तुला काय वाटतं, वडिलांकडे तेच जांभूळ आख्यान, तेच पुढे मी मराठी आणि त्यांचे सगळे असणारे प्रयोग तू आजही करतोयस आणि त्यांच्यामधला असणारा संगीताचा अंश आज तू पुढे नेण्याचं काम करतोयस. काय वाटतं तुला आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं? जय महाराष्ट्र. नमस्कार. तरुण, आज खऱ्या अर्थानं मी तरुणांमध्ये आलो आहे. जसं आता सुनील म्हणाला की ते चांगले वाईब्स आणि खूप खूप पॉझिटिव्ह एनर्जी आम्ही जेव्हा बसलो होतो तेव्हा ती आम्हाला मिळत होती. कारण माझ्या शेजारी माई होत्या, माझ्या शेजारी गोडबोले साहेब होते. ही मंडळी, बाबा असतील किंवा जी लोककलाकार असतील, संगीतकार मंडळी असतील, साहित्यिक असतील, या सगळ्यांमुळे आम्ही घडतो आहोत आणि घडलो आहोत. जोशी सर आहेत, या सगळ्या मंडळीने आम्हाला घडवलं आहे. आणि आज खूप पुन्हा एकदा आपण जो उल्लेख केला बाबांचा, 81व्या वर्षी मला आठवतो आहे त्या माणसाचा पाय सुजला होता. सानंद न्यास जे इंदोरची संस्था आहे तिकडे 2 दिवसात 5 प्रयोग करायचे होते आणि 2 दिवसात 5 प्रयोग रणरणत्या उन्हामध्ये बाबांनी 5च्या 5 प्रयोग त्याच तडफेनं केले. तो तरुण आज मला आठवतोय. माझी आई, माझी बाबा, आज मी तुमच्यात पाहतोय. तुमच्या टाळ्यांरूपी आशीर्वाद आम्हा कलाकारांवर असेच आपण देत राहोत आणि तुमच्यासारखं तरुणपण आम्हाला यावं आणि तुमच्यासारखी जी माया आहे ती आमच्यामध्ये यावी, आमच्या कलेत ती उतरावी आणि ती आम्ही आमच्या मित्रांना आणि येणाऱ्या पिढीला द्यावी. हे तुम्ही देऊन गेलात आणि तुम्ही देता आहात. त्या बाबांचे अनंत उपकार. ज्या बाबाच्या पोटी मी जन्माला आलो, या महाराष्ट्राच्या मुशीत मी जन्माला आलो, या भारताचा मी नागरिक आहे, याचा मला खूप अभिमान आहे. धन्यवाद. धन्यवाद. आजच्या या कार्यक्रमासाठी समृद्धीजी, सुनीलजी आणि आपण नंदेश, आपण स्वतः या ठिकाणी आलात. आपलं मनापासून आभार व्यक्त करतो. विलास भांडारकर, तुमचेही मनापासून आभार. आणि आपल्याला विनंती, आपण व्यासपीठाच्या समोर येऊन स्थानापन्न व्हावं. पुढच्या कार्यक्रमाचे पुढचा सूत्रसंचालक इंग्रजी आणि हिंदी भाषेत जो बोलतो त्याला मी सुपूर्द करतो. Okay, guys, I know from so long you lost sitting, you might be getting bored and restless. Don't get bored because now we have a rocking, lovely dance performer, and her name is Tanvi. She's a hot queen, born and brought up in, she born in Mumbai and raised in USA, Texas, and she has many beauty titles. Miss Texas 2012, then Miss Teen India USA 2012, then there's Miss Talented Miss India USA 2013, and she's here to pursue her career in acting. So please give a big round of applause for one and only one, Tanvi. जीव झाला येडा पिस त्याचं नाही भरवस तोल राहीना राखली की मर्जी तुमच्या जोडीनं मी आले फिरतीच्या या रंगी राया चिंबोली मी झाले राया सोडात तरी कळ येळ नाही बरी पुन्हा भेटू कवा तरी साजना मला जाऊ द्या न घरी वाजले की बारा 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 एका पैशाचा मला मला पेटा असं काय करता गाडी हिला पेटा मी येत्या म्हातारी सहाची ती गाडी गेली नावाची ती गेली आता बाराची गाडी निघाली हिला जाऊ
दिस कबूतर हे माझ्या उरात भवताली भय घाली रात मोकाट ही चांदण्याची उगा घाई कशपाई हाय नजर उभ्या गावाची हे शेताल राखणीला राख झाला गोळा शिळ खाली अडून कोणी करून तिरपा डोळा आता कसं किती झाकू संग कुठवर रखुराया भन माझ मला राहिला मला जाऊ द्या ना आता वाजले की बारा मला जाऊ द्या ना आता वाजले की बारा मला जाऊ द्या ना घरी आता वाजले की बारा हो जाऊ द्या ना घरी आता वाजले की बरं मला जाऊ द्या ना घरी आता वाजले की बारा जी 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 या ठिकाणी हा जो लावणीचा परफॉर्मन्स सादर केला, तन्वी थांब इथे. ही तन्वी जी आहे, तन्वी शिंदे, ही अमेरिकेत 10 वर्ष होती. तिचे आई वडील आहेत, कृपया तुम्ही इथे दोघांनी, राजेश शिंदे आणि प्रीती शिंदे. अमेरिकेमध्ये 10 वर्ष जी होती त्यांची ही कन्या आहे. उत्तम मराठी बोलते आणि मराठीतली लावणी करते. मग इथल्या मुलांना मराठी बोलता येत नाही, हा प्रॉब्लेम आहे. 3 वर्ष सातत्याने मिस इंडिया टेक्सास, मिस इंडिया मला वाटतं USA आणि अजून एक पुरस्कार त्याला त्या ठिकाणी मिळाला. आणि तिथे देखील त्यांनी मराठीतलीच लावणी सादर केली. आणि त्यांचे आईवडील आहेत राजेश शिंदे आणि प्रीती शिंदे. कुठे गेले राजेश आणि प्रीती, या दोघांची कन्या. आणि या संस्थेचे हे दोन्ही पदाधिकारी आहेत. या संस्थेमध्ये काम करण्यासाठी अमेरिकेहून सामाजिक बांधिलकी म्हणून हे दाम्पत्य आणि यांची कन्या भारतामध्ये आली की आपण इथलं काहीतरी ऋण लागतो, पगाराच्या नोकऱ्या खूप झाल्या, चांगलं काहीतरी काम करूया. तो आम्ही कृतज्ञ आहोत तुमच्याबद्दल. Check this. Okay, after having such a rocking performance of Lavani, now it's time for some Marathi singer. Okay, so now I'd like to call Mr. Ganesh and Mamta on the stage. They are going to sing a Marathi song, Mala Ved Lagle Premache. भास होती कसे हे नाव ओटी कुणाचे का सांग वेड्या मना मला भान नाही जगाचे वेड लागले प्रेमाचे प्रेमाचे प्रेमाचे
Check. Okay, after hearing such a melodious Marathi song, now it's time for some more entertainment. That is on a song called Ashiya, where all the senior citizens are going to perform a dance on that. So I'll request all of you to please give a big round of applause for our young ladies. And let me tell you, in this group, there are one lady who is of 87 years of age. And there's one lady who is of 82 years of age. There are two ladies, those are most senior citizens and the young ladies. Yes, madam. कुछ पाने की हो आस आस, कोई अरमा हो जो खास खास आशाएं, हर कोशिश में हो बार बार, करे दरियाओं को आर पार आशाएं, तूफानों को चीर के मंजिलों को छीन ले आशाएं, ले दिल की उम्मीदें हंसे अब मुश्किल नहीं कुछ भी, नहीं कुछ भी आशाएं, ले दिल की उम्मीदें हंसे दिल की अब मुश्किल नहीं कुछ भी, नहीं कुछ भी उड़ जाए लेके खुशी अपने संग तुझको वहाँ, जन्नत से मुलाकात हो, पूरी हो तेरी हर दुआ आशाएं, ले दिल की उम्मीदें हंसे दिल की अब मुश्किल नहीं कुछ भी, नहीं कुछ भी आशाएं, ले दिल की उम्मीदें हंसे दिल की अब मुश्किल नहीं कुछ भी, नहीं कुछ भी Check. Okay, a big round of applause for all such young ladies, those who are performing at the age of 87 years, 82 years. आप भी कभी perform करिए जब आप 87 years के हो जाएंगे. It gives lots of pleasure. Okay, and now it's time for some small kids to perform a dance for you. So I'll request all the kids to please come on the stage. All school and colleges girls are there who's going to perform a dance for us. Come on the stage. वर्ल्ड डांस मेडली अभी तो पार्टी वक्त दरवाजे को कुंडी मारो, कोई न बच के जा
जाके अपनी भैंस चराए। आज की रात है कल से वही से अब है, दिल्ली भर के नाच लो ना घर वाले ना माँ पे है, सब पे अपना राज है, करने की क्या बात है, ये तो बस शुरुआत है, ये तो बस शुरुआत है। अरे अभी तो पार्टी शुरू हुई है। अरे अभी तो पार्टी शुरू हुई है। ये तो बस शुरुआत है। बाद में ना कहना कुछ भी, पहले ही दे दूं वार्निंग। पार्टी चलेगी टिल 6 in the morning। जी भर के नाच ले बेबी, नाच नाच के तोड़ दे सैंडल। आंटी पुलिस बुला लेगी तो यार तेरा कर लेगा हैंडल। सूचना जनहित में जारी, जिसको अपनी जान प्यारी, चुपचाप वो फ्लोर पे आए, फ्लोर पे आके नाचे गाए, नखरे बखरे ना दिखाए, शर्म को करते बाय बाय। माइकल जैक्सन वाले 2-3 एक्शन करके दिखाए। पार्टी करनी है हम पार्टी करेंगे, किसी के भी पापा से नहीं डरेंगे। हम है बेटे हम, बाकी सारे पानी कम, हमें रोक के दिखाए जिसकी बम में है दम। मस्ती है माहौल में, चाय कुमारी है, सारे थक के बैठ गए पर अपनी पार्टी जारी है। मस्ती है माहौल में, चाय कुमारी है, सारे थक के बैठ गए पर अपनी पार्टी जारी है। पंगा तो कोई शुरू करे, अपनी बेकरारी है, जिम्मी चुकी नोक पर रखी दुनिया सारी है, दुनिया सारी है। अरे अभी तो पार्टी शुरू हुई है। अरे अभी तो पार्टी शुरू हुई है। अरे अभी तो पार्टी शुरू हुई है। रूठे ख्वाबों को मना लेंगे, कटी पतंगों को थामेंगे। है जज्बा, है जज्बा, सुलझा लेंगे उलझे रिश्तों का मांझा। मांझा, मांझा, मांझा। सोई तकदीरें जगा देंगे, कल को अंबर भी झुका देंगे। है जज्बा, है जज्बा, सुलझा लेंगे उलझे रिश्तों का मांझा। मांझा, मांझा, मांझा। हम इस देश के वासी हैं जहां रोज ही दंगा रहता है, जहां रोज रोज अखबारों में स्कैमों का पंगा रहता है, जहां आम आदमी सड़कों पे आधा सा नंगा रहता है। इस हाल में भी, इस दौर में भी हर दिल में तिरंगा रहता है। सूरज से ऊंचे
Okay, fabulous performance by all the school and college girls. That's off to you. Okay, and now it's time for the next performance. और जो next performance है बहुत ही खास है because he came all the way from छत्तीसगढ़ भिलाई. वो पूरे रास्ते भिलाई से यहाँ पे आए हैं आपको अपना हुनर दिखाने के लिए. He is basically by profession engineer. वो engineer है और retired general manager रह चुके हैं भिलाई steel plant में. The one and only one. Welcome, Mr. Deepak Tahil Ramani. Please give a big applause for Mr. Deepak.
Check. Okay, fantastic, mind blowing. दीपक जी के लिए एक बार जोरदार तालियां यार. At this age, retired engineer and playing such a lovely instruments and all. Please hats off to you, sir. And now it's time for a very young girl who's a fabulous singer. I'll request Kartiki to please come on the stage. Now she's gonna start some good Marathi song. Okay? Please give a big applause for Kartiki. भीतीना मा तुझी बोली गडगडणाऱ्या नभा अस्मानाचा सुलतानीला जबाब देती जिभा सह्याद्रीचा सिंह गरजतो शिव शंभूराजा दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा मन चलती कविता मद्रासी मन चलती था बंगाली मन चलती कविता गुजराती मन चलती था पंजाबी नस नस में तोड़ दे जो तेरे पहचान हवा है कहाँ की पानी कहाँ का मिट्टी कहाँ की तो बोल दिल कहता बोल से जय 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 महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र मेरा बोलो महाराष्ट्र मेरा सगळ्यांनी याद कर वो तेरे दिन बचपन के खेला किसके आंगन में याद कर वो तेरे दिन बचपन के खेला किसके आंगन में वो नहीं थी बात तेरी पर क्या कम थी ममता उस आंचल में जोर डाल पेच पे जरा सा और सोच कहाँ है खड़ा तू कहाँ है बड़ा तू किससे जुड़ा तो फिर खोल दिल बोल दिल कहता मुझसे ये जय 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 महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र मेरा बोलो महाराष्ट्र मेरा भिजलेल्या क्षणाला आठवणीची फोडणी हळदीसाठी आसुसलेली हवे मनान कांती हो भिजलेल्या क्षणाला आठवणीची फोडणी हळदीसाठी आसुसलेली हवे मनान कांती आयुष्य है तुझी मागण्या कढईत आले पोहे आयुष्य है तुझी मागण्या
डोळे उघडावे किंवा स्वप्न पाहताना आयुष्य तुझी बांधल्या खंडेरायाच्या लग्नाला बानू नवरी नटली हलवाई सुपारी फुटली 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 खंडेरायाच्या लग्नाला बानू नवरी नटली खंडेरायाच्या लग्नाला बानू नवरी नटली नवरी नटली हलवाई सुपारी फुटली नवरी नटली हलवाई सुपारी फुटली खंडेरायाच्या लग्नाला ग आलं बरहाडी कोण कोण आलं बरहाडी कोण कोण आलं बरहाडी कोण कोण संग सरस्वती घेऊन आलं गणपती गजानन आलं गणपती गजानन आलं गणपती गजानन या साखर पुड्याची आजबाई साखर वाटली या साखर पुड्याची आजबाई साखर वाटली नवरी नटली हलवाई सुपारी फुटली नवरी नटली हलवाई सुपारी फुटली बोला या कोणी जय माता खंडेरायाच्या लग्नाला ग आलं बरहाडी कोण कोण आलं बरहाडी कोण कोण आलं बरहाडी कोण कोण संग लक्ष्मीला घेऊन आलं विष्णू नारायण आलं विष्णू नारायण आलं विष्णू नारायण याची दुर्गणावर युती दिव्या पेटली याची दुर्गणावर युती दिव्या पेटली नवरी नटली हलवाई सुपारी फुटली नवरी नटली हलवाई सुपारी फुटली नवरी नटली हलवाई सुपारी फुटली नवरी नटली Check. Okay. Check. Give some volume on the mic, DJ. Check. Test. Okay, please give a big round of applause for Kartiki. She's such a fabulous singer कि आधे से ज़्यादा सब audience यार तालियां बजा दी. Kartiki, well done, very well done. Wish you all the best in your career. And let me tell you one more thing for the Kartiki. सारेगामा लिटिल चैम्प की विनर रह चुकी है 2013 में. Kartiki, please give a big round of applause for Kartiki. And she's studying in just 12th standard. Kartiki, all the best for your career. Thanks a lot. Please come here. Okay, guys, now it's time for goodbye because there are lots of performances still coming up, but we are short of time. So I'll request all of you that you have enjoyed a lot. Did you all enjoy it or not? Have you all enjoyed? I can't hear you. Have you all enjoyed? One more time. Have you all enjoyed? Okay, thanks a lot, friends. I hope you have taken such a precious time to come over here. I hope you have enjoyed a lot. Thanks a lot from the team of 60 Plus. Thanks a lot. Music. फ्रेंड्स अडल्ट डायपर्सनी जी मदत केलेली आहे त्याबद्दल आणि अन्य सर्व सहकारी नोबेल या ठिकाणचं पु ल देशपांडे अकादमी आणि बऱ्याच लोकांनी जे आम्हाला सहकार्य केलं त्यांच्या ऋणामध्ये राहूनच आजचा कार्यक्रम या ठिकाणी संपला असं मी जाहीर करतो.